नमस्कार. ऑनलाईन फॅमिलीचं आईच्या किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण खडे मसाले आणि मटार, फ्रेश मटार, परत गाजर, टमॅटो वापरून मसाले भात करणार आहोत. कढईत मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यात हे सगळे खडे मसाले आता मी चांगले भाजून घेत आहे. आता ह्यात आपण कट केलेला कांदा घालणार आहोत. हा लाल खरडा आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या कट करून घेतलेल्या आहेत मी. आणि कच्ची हळद आहे. कच्ची हळद मी ह्यात घेत आहे चमचाभर. हे गाजर आहे. एक गाजर मी कट करून ह्यात टाकलेला आहे. आणि टोमॅटो 2 चमचे तुपात आता आपण हे चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जोवर हे नरम होते. तोपर्यंत नरम झालं की मग आपण यात मटर घालूया. गॅस बारीक करायचा आहे. गॅस बारीक करून आपण सगळे हे मसाले भाजून घेऊ. अतिशय चवीचा असा हा भात तयार होतोय. तुम्ही हा एकदा नक्की करून पहा. हे गेले मटार. हे पण चांगले बनवून घ्यायचे. म्हणजे तुपाचा आणि या सगळ्या मसाल्याचा वास सगळ्या वस्तूला लागायला पाहिजे. थोडं झाकायचं प्लेट, परत प्लेट काढायची, परत सगळं खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून किती छान दिसतं कलर कॉम्बिनेशन. मंडळी, मध्ये मध्ये सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ. आपण दररोज नवनव्या रेसिपी बनवत आहोत. तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब केल्यामुळं परत आणि काम करायला मोटिवेशन मिळते. हे गेले तांदूळ. जे तांदूळ मी अर्धा तासापूर्वी स्वच्छ नीट करून 2-3 पाणी बदलून भिजत टाकले होते आणि चाळणी त्याला चाळून निथळून घेतलेले आहेत. हे पण ह्यात घालून चांगले मस्त परतून घ्यायचे. आता हा जेवढा मसाला आपला आहे, साधारण किती 4 वाट्या आहे समजा, सगळा पूर्ण हे भाताचं मिश्रण, तर तुम्ही 8 वाट्या पाणी घालायचं किंवा 10 वाट्या पण चालतात. अतिशय सुंदर असा भात तयार होतो. 2 पट घाला किंवा 2.5 पट पाणी घाला. एका मी छोट्या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायला लागले. आणि ही कढई माझी सकाळी तुपाची होती, तर ह्यात मी आता पाणी घालून चांगलं उकळून तेच पाणी मी ह्या भातात वापरत आहे. कारण मग तुपाचा सगळा अंश ह्यातला निघून जाईल आणि भात पण चवीचा होईल. हे मीठ आहे 1 चमचा चवीपुरतं. बस आता ह्या एक उकळी आली की आपण ह्याला कुकरचं झाकण लावून 3 शिट्या काढूया. बघू शकता तुम्ही किती छान झाला आहे आपला भात. मस्त कलर येणार आहे. कच्ची हळद घातली की कलर खरंच सगळ्या भाज्यांनी चांगला येते. आपण जी सुकी हळद घालतो त्याऐवजी कच्ची हळद वापरा. एकतर केमिकल मिक्स काय असत नाही त्यात, आणि आरोग्याला उत्तम आणि कलर एकदम परफेक्ट येते. ते टोपण गेलं. बस 3 शिट्या. थंड झाला की आपण आज भाताचे हे पॅकेटमध्ये घालून खूप साऱ्या लोकांना आपण देणार आहे हा भात. ह्याचं गार झाल्यानंतर असं सगळ्यात आपण घालायचं आहे. वरती टोपण लावायचं आहे आणि एका पिशवीत घालून सगळ्यांना नेऊन द्यायचं आहे. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. आता का प्लॅस्टिकची पिशवीत मी सगळं भरत आहे. हे सगळं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप साऱ्यांना
शेअर करा. धन्यवाद.